पुण्यातल्या हॉटेलमध्ये ड्रग्ज विक्री, एफसी रोडवरील लिक्विड लेजर लाउंज हॉटेलमधील व्हिडिओ व्हायरल। हॉटेलमधले दोघे पोलिसांच्या ताब्यात। पुण्यामध्ये पार्टी झाली त्या हॉटेलवर कारवाई होणार। रात्री त्या परिसरात जे पोलीस गस्तीवर होते त्यांच्यावरही कारवाई करण्याचा पोलीस आयुक्त अमितेश कुमारांचा इशारा। पुण्यातल्या ड्रग्ज प्रकरणामध्ये मंत्री शंभूराज देसाईंचा हात, काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांचा गंभीर आरोप। तर अधिकारी राजपूतला देसाई का वाचवतायत, सुषमा अंधारेंचा सवाल। आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याकडून अपघात, एकाचा मृत्यू, नशेमध्ये गाडी चालवल्याचा स्थानिकांचा आरोप। तर दिलीप मोहिते पाटलांकडून मात्र इन्कार। सगळे सोयरे संदर्भात मुख्यमंत्र्यांनी वाशीमध्ये उधळलेल्या गुलालाचा विसर नको, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांचा इशारा। ज्या मुस्लिमांच्या नोंदी सापडल्यात त्यांनाही ओबीसीतनं आरक्षण द्या, जरांगेंची नवी मागणी। तर मुस्लिम धर्माच्या नावाने आरक्षण मिळणार नाही, नितेश राणेंची प्रतिक्रिया। लॉजिकल घटनात्मक चर्चा करायला जरांगेने टीम घेऊन यावं, लक्ष्मण हाकेंचं आव्हान। तर 10% दिलेल्या आरक्षणातील सर्वे 100% बोगस, हाकेंचा आरोप। मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिंदे गटाकडून शिक्षकांना पैसे वाटप केल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप। तर व्हिडिओची चौकशी करा, पराभवाच्या भीतीने आरोप करतात शंभूराज देसाईंचा पलटवार। नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी लातूरचे 2 शिक्षक नांदेड एटीएसच्या ताब्यात। एक शिक्षक लातूर झेडपीचे तर दुसरे सोलापूर झेडपीचे। आसाम आणि अरुणाचलमध्ये जोरदार पावसामुळे पूरस्थिती। आसाममध्ये पुरामुळे 19 जिल्ह्यातले 4 लाख नागरिकांवर परिणाम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।